ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपकान्ता राधाकान्ता नमोस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। त्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे जमलोय, त्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे गीता शिकतोय। त्या प्रभू श्रीकृष्णांना शतशः प्रणाम करूया, त्यांना साष्टांग दंडवत घालूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। श्री श्री राधा गोविंदांचा आशीर्वाद घेऊया। श्रीला प्रभुपादांना वंदन करूया, नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया आणि माझ्या प्रेरणा मनीषा माताजी, पूजा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या आजच्या अध्यायाची सुरुवात करूया। श्री श्री राधा गोविंद टेम्पल इस्कॉन मंगलुरू यांच्या 18 दिवसात गीता समजून घेऊया या अध्ययनात तुम्हा सर्व बालगोपालांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत भक्तियोग। भक्तियोग हा योगशिडीमध्ये सगळ्यात अग्रेसर स्थानी असतो आणि भगवंतांच्या अगदी जवळ असतो आणि 6व्या अध्यायापासून आपण भक्तियोगाचं महत्व शिकतोय। तर आजचा आपला अध्याय आहे भक्तियोग, म्हणजे भगवंतांच्या भक्तीचा योग। योग म्हणजे भगवंतांशी एकरूप होण्याची प्रक्रिया आणि भक्तियोग म्हणजे भक्तीने भगवंतांशी एकरूप होण्याची प्रक्रिया। आपण भक्तीच्या 9 सेवाही पाहिल्या। आता या अध्यायात भगवंत आपल्याला काय सांगणार आहेत हे आपण पाहूया। त्याआधी आपण त्वरित पुनर्कथन, सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या चतुर्श्लोकी गीतेचा, जिला गीतेचा सारांश असेही, ज्या 4 श्लोकांमध्ये गीतेचा सारांश आहे, ज्या 4 श्लोकांना इसेन्स ऑफ गीता असंही म्हटलं जातं। तर आपली चतुर्श्लोकी गीता होती 10व्या अध्यायातला 8वा, 9वा, 10वा आणि 11वा श्लोक। तर मी श्लोक म्हणून दाखवते तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करण्यासाठी। अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः मच्चिता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च। तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं मापुयन्ति ते। तेषामेव अनुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्य भावस्तो ज्ञानदीपेन भास्वता। तर या श्लोकात 11व्या श्लोकात भगवंतांनी काय सांगितलं? जे भगवंतांची पूजा करतात, भगवंतांवरती प्रेम करतात, भगवंत त्यांच्या हृदयांमध्ये राहतात परमेश्वराच्या रूपात आणि त्यांच्यामधील अज्ञानरूपी अंधकार दूर करतात। त्यांच्या जी व्यक्ती भगवंतांवर खूप प्रेम करते त्यांना, त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद म्हणून भगवंत त्यांच्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर करतात। आता पहा, मच्चिता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम, म्हणजे जे भगवंतांवरती प्रेम करतात,
ज्यांनी भगवंतांना परमोच्च भगवान म्हणून स्वीकार केला आहे, असे लोक फक्त भक्तांशीच मैत्री करतात आणि ते एकमेकांना भगवंतांबद्दल सांगतात. आणि जेव्हा ते एकमेकांना भगवंतांबद्दल सांगतात ना, तेव्हा ते तुष्यंतीच्या रमंतीचं खूप आनंद आणि समाधान अनुभवतात. पहा, आणि अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भावसमन्विताः. मी सगळ्याच भौतिक आणि आध्यात्मिक जगाचा कारण हे मीच आहे, हे जो बुद्धिमान जाणतो ना, फक्त तोच हे ज्ञान घेण्यासाठी पात्र आहे, असं भगवंतांनी सांगितलं आहे. अशी होती आपली चतुश्लोकी गीता. आता पुढे आपण आजच्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत कृष्णाच्या प्रार्थनेने. कृष्णा 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 हे कृष्णा 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 हे कृष्ण केशवा कृष्ण केशवा कृष्ण केशवा पाहि मां. राम राघवा राम राघवा राम राघवा रक्षपा. अशा प्रकारे भगवंतांचा आशीर्वाद घेऊन, त्यांना नमन करून, श्री श्री राधा गोविंदांना नमन करून आपण आज आपल्या 12व्या अध्यायाची सुरुवात करूया. आपल्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. तर काय आहे बरं भक्तियोग? आता भक्तीच्या 9 सेवा कोणत्या आहेत बरं? कोण सांगेल मला भक्तीच्या 9 सेवा? तुम्ही चॅटबॉक्स लिहू? हो, सांग ना मानसी. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्यम, साख्यम आणि आत्मनिय. खूप छान, खूप सुंदर. आणखी कोणाला सांगायचंय? समर्थ, श्रावणी किंवा राधिका? ओके, सांग श्रावणी. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, वंदनम, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, निवेदनम. आत्मनिवेदनम, साख्यम. खूप छान, खूप सुंदर श्रावणी. तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिलीत. असं भक्तीच्या 9 सेवा आपण पाहिल्या, ज्याच्याद्वारे आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो. जो भगवंतांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. आपण हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण, जप, कीर्तन तर करायचंच आणि भक्तीच्या 9 सेवाही आपण करून भगवंतांच्या अगदी जवळ आपण पोहोचू शकतो. म्हणजे जर आपण ते पायऱ्यांचं आणि लिफ्टचं उदाहरण सुद्धा पाहिलं होतं. जसं आपण पायऱ्यांनी पोहोचायला खूप वेळ लागतो, योगशिडीद्वारे पोहोचायला खूप वेळ लागतो, पण भक्ती योगाद्वारे आपण डायरेक्ट लिफ्टमध्ये बसून भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो. तर अशा प्रकारे आपण सुरुवात करूया आपल्या अध्यायाची. आपण म्हणूया सगळ्यात पहिला श्लोक 12व्या अध्यायातला. अर्जुन उवाच अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये एवं सततयुक्ताये भक्ता स्वां पर्युपासते भक्तान् स्वां पर्युपासते. खूप छान. ये चाप्यक्षरम् अव्यक्तम् अक्षरं अव्यक्तम् अव्यक्तम् तेषां के योगवित्तमः. खूप छान, खूप सुंदर. तर भगवंत काय सांगतायत इथे? अर्जुनांनी विचारतोय, पुन्हा अजून एक प्रश्न विचारतोय ते भगवंतांना. मागच्या अध्यायात भगवंतांनी आपलं विराट रूपाचं दर्शन दिलं होतं अर्जुनाला. त्याच्या आधीच्या अध्यायात भगवंतांनी त्याला चतुश्लोकी गीता सांगितली होती. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर तो पुन्हा एकदा एक प्रश्न विचारतोय. काय म्हणतोय? जे तुमच्या भक्तीमध्ये सदैव तत्पर असतात किंवा जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची पूजा करतात, यापैकी कोण अधिक पूर्ण सिद्ध मानलं पाहिजे?
तर अर्जुन काय विचारतोय, आता काही लोक भगवंताची पूजा करतात, काही लोक इतर देवी देवतांची पूजा करतात किंवा ब्रह्माची पूजा करतात, हो की नाही? मग ब्रह्म म्हणजे सृष्टीचे निर्माण करतायत, आपण त्यांना काय म्हणतो? सृष्टीचा निर्माण करता म्हणतो ब्रह्म. पण आपण हेही पाहिलंय की त्याच ब्रह्माची उत्पत्ती ही भगवंतांपासूनच झालेली आहे, हो की नाही? मग आता अर्जुन प्रश्न काय विचारतोय, ब्रह्मांना सृष्टीचा निर्माण करता म्हटलं जातं आणि मग म्हणून काही लोक ब्रह्मांची पूजा करतात. मग जे लोक ब्रह्माची पूजा करतात ते श्रेष्ठ की जे लोक भगवंतांची पूजा करतात ते श्रेष्ठ? आता मला थोडंसं कन्फ्युजन होतंय भगवंता, पुन्हा एकदा तू माझं समाधान करू शकतो का? पुन्हा एकदा तू मला समजावून सांगू शकतो का की नक्की श्रेष्ठ कोण आहे, ब्रह्माची पूजा करणारा की भगवंतांची पूजा करणारा? तर आता त्यासाठी आपण आणखी थोडी उजळणी करूया आणि मग छोट्या उदाहरणांद्वारे आपण समजून घेऊया की कृष्णांनी याचं उत्तर कसं बरं दिलं अर्जुनाला. आता हे बघण्याआधी मला कोण सांगेल की 4 युग कोणती आहेत? मी सांगू. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. खूप छान. सत्ययुगात भगवंतांना कसं प्रसन्न केलं जायचं? सत्ययुगात भगवंतांचे नामस्मरण करून जप करून. खूप छान. आणि त्रेतायुगात? त्रेतायुगात यज्ञामध्ये आहुती. एकदम बरोबर. आणि मग त्याच्यानंतर द्वापर युगात? मंदिर पूजा करून. विस्तृत मंदिर पूजेवरती भर दिला जायचा. आणि कलयुगात आपला एकमेव धर्म काय आहे? नामस्मरण करणे भगवंतांचे. नामस्मरण करणे. खूप छान. आणि मग आपण काय शिकलो होतो? भगवंतांचं नामस्मरण जप सुरू करण्याआधी आपण कोणता मंत्र म्हणायचा आहे? पंचतत्व मंत्र. खूप छान. आता मला पंचतत्व मंत्र कोण म्हणून दाखवेल बरं? ओके मानसी, सांग तू. श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर, श्री व्यासादि गौरभक्त वृंद. खूप छान, खूप सुंदर. तर आता आपण थोडीशी उजळणी केली का? तर आपल्याला काय समजून घ्यायचंय? अर्जुनाने तर प्रश्न विचारला, आता भगवंतांनी कसं बरं त्याचं उत्तर दिलं, हे उत्तर जाणण्याआधी आपल्याला थोडीशी उजळणी करावी लागेल. थोड्याशा छान छान सोप्या सोप्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि मग आपल्याला मिळेल भगवंतांचं उत्तर. आता पहा, हा एक साधारण व्यक्ती आहे. तो या साधूला काय विचारतोय की तुम्ही काय बरं करत आहात, कोणावर ध्यान केंद्रित करत आहात, माहित आहे का तुम्हाला? साधूनी काय उत्तर दिलं, मी तर ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे, पण कोणावरती हे मला माहित नाही. आता पुढे, आणि हे झालं सामान्य माणसाचा प्रश्न आणि एका साधूचं उत्तर. पण त्याआधी आपण शांती सूत्रामध्ये काय शिकलो होतो, कोण बरं मला सांगू शकेल? माताजी. भगवंत परम आनंद आहेत. कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत. कृष्ण आपला एक परम मित्र आहे. परम मित्र आहे. खूप छान. कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत. कृष्ण हा सर्वोच्च आनंद आहे, परम भोगकर्ता आहे आणि तो सगळ्या सर्वोच्च मित्र आहे, सर्वोच्च परोपकारी मित्र आहे, शुभेच्छा देणारा. हे होतं आपलं शांती सूत्र. आता आपण शांती सूत्राची ही रिव्हिजन केली. युग कोणती होती हे पाहिले. सामान्य माणसाचे विचार, जो ध्यान केंद्रित करत असतो साधू, त्याच्याबद्दलचे विचार पाहिले. आता आपण पाहूया भक्ती योग म्हणजे काय. आता भक्तीच्या 9 सेवा करणं. भक्ती योग म्हणजे भक्तीच्या 9 सेवा करणं. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, अर्चनम, वंदनम, पादसेवनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम, अशा प्रकारे भक्तीच्या 9 सेवांनी आपण भगवंतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो. आपले ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे कोणते होते? ब्राह्मण, परमात्मा आणि भगवान. ब्राह्मण म्हणजे प्रकाश, परमात्मा म्हणजे विष्णूचं 4 भुजांचं रूप, ज्यांच्या हातात शंखचक्र आणि गदा आहे, आणि भगवंत म्हणजे भगवंतांचं मनुष्य रूपातील अवतार, ज्यांना श्यामसुंदर रूप, ज्या रूपाला श्यामसुंदर रूप असंही म्हटलं जातं, ज्याच्या डोक्यावरती मोर पिसारा, हातात बासरी आणि ज्यांनी पितांबरी धारण केला आहे. अत्यंत मनमोहक आणि सुंदर समाधानी असं त्यांचं रूप आहे. आता त्याच्या पुढे आपल्याला काय रिव्हिजन करायची आहे? पुन्हा एकदा 4 युग कोणती होती? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलयुग.
सत्ययुगात जंगलात जाऊन तप करून भगवान विष्णूंना प्रसन्न केलं जायचं. त्रेतायुगात यज्ञामध्ये आहुती देऊन भगवान विष्णूंना प्रसन्न केलं जायचं. आणि द्वापर युगात विस्तृत मंदिर पूजेवरती भार दिला जायचा. परंतु कलियुग मात्र आपला एकदम सोपा उपाय आहे आपल्याकडे. फक्त भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या क्रिया पूर्ण करायच्या, आपली कर्म पूर्ण करायची आणि भगवंतांचं नामस्मरण करायचं. आता एवढं सगळं तर आपण थोडीशी क्विक रिव्हिजन केली. का ही क्विक रिव्हिजन केली हे आपल्याला पुढच्या श्लोकात समजेल, कारण पुढच्या श्लोकात आपण भगवंतांचं उत्तर बघणार आहोत. अर्जुनाने काय विचारलं होतं की जे ब्रह्माची पूजा करतात आणि जे तुमची पूजा करतात या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे बरं भगवंत? तर भगवंत काय सांगतात पहा. श्री भगवानुवाच श्री भगवानुवाच मय्यावेश मनो ये माम मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते श्रद्धाया परयोपेतास्ते श्रद्धया परयुक्तास्ते मे युक्ततमा मतः. मे युक्ततमा मतः. तर अर्जुनाच्या प्रश्नावर भगवंतांनी काय उत्तर दिलं? जे लोक माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतात आणि नेहमी अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तीने माझी उपासना करतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. पहा, भगवंतांनी सोपं उत्तर दिलं की आपल्याला कोणत्या रूपावर ध्यान केंद्रित करायचं आहे? माझ्या साकार रूपावर म्हणजे श्यामसुंदर रूपावरती. आणि नेहमी अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तीने माझी उपासना करतात. श्यामसुंदर रूपावरती ध्यान केंद्रित करून जे भगवंतांची उपासना करतात ना, तेच माझ्या मते सर्वोत्तम आहेत. आता पुढे म्हणजे भगवंतांनी उत्तर दिलं अर्जुनाच्या प्रश्नाचं. मग आता कृष्ण कोण आहेत? भगवंत आहेत. त्यांनी मनुष्य रूपात जन्म घेतला आहे आणि त्यांचं एक सुंदर मनमोहक असं श्यामसुंदर रूप आहे. डोक्यात मोरपंख, हातात बासरी, पितांबरी धारण केलेले भगवंत यांच्यावरतीच आपल्याला ध्यान केंद्रित करायचं आहे. आणि त्यांच्या या श्यामसुंदर रूपावरती ध्यान केंद्रित करणं हेच सर्वश्रेष्ठ मानलं जातं. आता पुढे देवाचे ते वास्तविक रूप काय आहे? अर्जुन विचारतो. काय अधिक परिपूर्ण आहे? त्यांनी विचारलं ना, ब्रह्माची सेवा करणं की भगवंतांची सेवा करणं? पवित्र नाव म्हणून हा का आहे? भगवंतांच्या या नावाला पवित्र नाम असं का म्हटलं जातं? का तर पवित्र म्हणजे शुद्ध वस्तू. आणि याला महामंत्र का म्हणतात? सर्वोत्तम गोष्ट काय आहे याबद्दलची? पवित्र नामाचा जप करावा की ब्राह्मणांची पूजा करावी? ब्राह्मणाची पूजा करावी असे सारे प्रश्न अर्जुनाने विचारले. मग कृष्णाने उत्तर काय दिले? तो स्वतः सांगत आहे, माझ्या वैयक्तिक रूपाचा जप करा. हे वैयक्तिक रूप कसं आहे बरं? कृष्णाचा सगळ्यात आवडता रंग तो कोणता आहे? पिवळा. म्हणूनच तर त्यांनी पितांबरी धारण केला आहे. आता पुढे कृष्ण काय सांगतायत पहा. देवाचं वैयक्तिक रूप कोणतं आहे? तर हे श्यामसुंदर रूप, ज्याच्यामध्ये त्यांनी पितांबरी धारण केला आहे, हातात बासरी, डोक्यात मोरपंख आहे. म्हणून आपण नेहमीच श्यामसुंदर रूपाचं चिंतन केलं पाहिजे. का तर तो खूप सुंदर आहे, मनमोहक असं त्याचं हे रूप आहे. त्याच्या वैयक्तिक रूपावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच्याकडे इतर कोणती कोणती रूप आहेत? कोण सांगू शकेल? भगवंताची विष्णू, खूप छान. आपण परमात्म्याच्या शंकर. रूपात हो, परमात्म्याच्या रूपाला चार भुजांचं रूप असं म्हटलं जातं. परंतु कायमस्वरूपी रूप असं कोणतं आहे भगवंतांचं? जे श्यामसुंदर रूप आहे. तर ते भगवंतांचं कायमस्वरूपी रूप आहे. म्हणून आपल्याला नेहमी त्या रूपावरतीच ध्यान केंद्रित केलं पाहिजे. आता हा फोटो आहे आपल्या इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल बेंगलोर इथला. पहा किती सुंदर आहेत की नाही ही दोन्ही डिटीज. किती भगवंत किती प्रसन्न दिसत आहेत त्या रूपामध्ये. म्हणूनच तर आपल्याला भगवंतांच्या श्यामसुंदर रूपावरतीच ध्यान केंद्रित करायचं आहे. आता पुढचा श्लोक म्हणायचं माझ्यासोबत. हो.
क्लेशोऽधिकतरस्तेषाम् क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्ता सक्तचेतसाम् अव्यक्ता सप्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. देहवद्भिर्वाप्यते. खूप छान. तर ज्याचे मन परमात्माच्या अव्यक्त निराकार स्वरूपाशी जोडलेलं आहे त्याची प्रगती करणं फारच अवघड आहे. पहा, ज्यांचं मन परमात्म्याच्या अव्यक्त निराकार स्वरूपाशी जोडलेलं आहे त्यांची प्रगती करणे फारच अवघड आहे. आता या प्रकाशाला काय म्हणतात? आपण ईश्वर प्राप्तीच्या 3 टप्प्यामध्ये पाहिलं होतं. या प्रकाशाला काय म्हणतात बरं? ब्रह्मन. ब्रह्मन. खूप छान. तर आता आपल्याला ही गोष्ट माहित आहे की कृष्ण नेहमी लोणी चोरायचा, हो की नाही? हो. तर आता एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे मी तुम्हाला की हा प्रकाश कुठून आला, कसा आला आणि आपण हे पाहिलं सूर्य आणि चंद्रांना प्रकाश कोणी बरं दिला? भगवंतांकडूनच मिळाला. सूर्य चंद्रांचा प्रकाश सुद्धा भगवंतांकडून मिळतो. आणि तुम्हाला माहितीये ज्या गोलोकाबद्दल आपण ऐकतो आता पुढे जाऊन पुढच्या अध्यायांमध्येही आपण शिकणार आहोत, त्या गोलोकाला कोणी सूर्य आणि चंद्र प्रकाश देतो का? अजिबात नाही. फक्त आणि फक्त तिथे भगवंतांचा प्रकाश असतो. भगवंतांचं रूप हे इतकं तेजस्वी आहे, इतकं प्रकाशमान आहे की तिथे कोणत्याही सूर्याची किंवा चंद्राची अजिबात गरज नाही. फक्त भगवंतांचा प्रकाशच पुरेसा आहे. कारण इमॅजिन करा तुम्ही, भगवंतांकडून इतक्या छोटासा आपण जसं समुद्राकडून एक थेंब पाण्याचा मिळतो तसं भगवंतांकडून एक थेंब मिळाला तेव्हा कुठे सूर्याला आणि चंद्राला इतका मोठा प्रकाश मिळाला, हो की नाही? तर इमॅजिन करा भगवंतांचा प्रकाश किती असेल. आणि ईश्वर प्राप्तीच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला फक्त प्रकाश का दिसतो? ईश्वर प्राप्तीच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला ब्राह्मणापर्यंत आपण का बरं पोहोचू शकतो? तर जेव्हा आपण त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतो ना, फक्त आपल्याला त्या प्रकाशाचं दर्शन होतं आधी. आणि जेव्हा आपण त्याच्यावरती आणखी जास्त प्रेम करतो तेव्हा आपण परमात्म्यापर्यंत पोहोचतो. आणखी जास्त प्रेम केल्यावर, आणखी जास्त भक्तीच्या सेवा केल्यावर तेव्हा कुठे जाऊन आपण भगवंतांपर्यंत पोहोचतो. भगवंतांच्या श्यामसुंदर रूपापर्यंत पोहोचतो. आता आणखी एक गोष्ट अशी आपल्याला माहितीये की कृष्ण हा लोणी चोरून खायचा, हो की नाही? हो माहिती. का बरं? त्याला काही लोणी कमी होती घरी? नाही. नाही. तुम्हाला माहिती नंदबाबांच्या शेतात 9 लाख गायी होत्या. आपण कधी 4-5 गायी तरी सोबत पाहतो. कधी 9 लाख गायी पाहिल्या सोबत? नाही. इतक्या मोठ्या संख्येने गायी त्यांच्या घरी असताना मग इमॅजिन करा त्यांच्याकडे किती जास्त दूध असेल, किती लोणी असेल. तरी पण कृष्ण का बरे जायचे दुसऱ्यांच्या घरी लोणी चोरी करून का बरं खायचे? तर आज आपण त्याची स्टोरी ऐकणार आहोत. तर तुम्हाला माहितीये आपण हे आधीच्या अध्यायामध्ये ऐकलं होतं की भगवंत प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात, हो की नाही? जो भक्त त्यांचा जी इच्छा करतो त्याला ते त्याच गोष्टी देतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना आनंद देतात. हे आपण शिकलो होतो की नाही? मग एकदा काय झालं, ह्या ज्या सगळ्या गोपिका आहेत ना, त्या यशोदा मैयाकडे गेल्या त्यांच्या घरी. आणि मग त्या चर्चा करत होत्या यशोदा मैयासोबत की जर कृष्णाने आमच्या घरी येऊन लोणी चाखलं तर किती आमचं सौभाग्य आहे की तो स्वतः येऊन आमच्याकडे लोणी खातोय. अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. भक्ताची काय होती की भगवंतांनी माझ्या घरी यावं आणि लोणी चाखावी, हो की नाही? मग परंतु त्यांच्याकडे तर कमी गायी असायच्या, कमी लोणी असायची. म्हणजे ते त्या स्वतःच्या पुरतं लोणी बनवायचे किंवा जेवढं विकणार आहेत ते तेवढ्या पुरतं. आणि पुन्हा त्यांच्याकडे असं प्रचंड भरमसाठ असं नसायचं ना, तरी सुद्धा त्यांची इच्छा होती. मग त्यांची इच्छा, आणि कृष्ण नेहमी भगवंतांची इच्छा पूर्ण करतो. आणि त्यांची इच्छा पूर्ण करायची म्हणून भगवंत आपल्या मित्रांना घेऊन जायचे. का? तर लोणीच्या मटक्या या वरती बांधून ठेवलेल्या असायच्या ना. भगवंत तर बालगोपाळ होते, लहान होते. कसं बरं पोहोचणार ते त्या मटक्यापर्यंत?
मग ते काय करायचे, आपल्या मित्रांना घेऊन जायचे, त्यांच्यावरती चढायचे आणि मटकी फोडून लोणी खायचे. आणि म्हणूनच आपण गोकुळाष्टमीला असं एकमेकांवर चढून मटकी फोडायचा ती प्रथा पूर्ण करतो की नाही आज सुद्धा. का बरं? तर कृष्ण मटकी फोडून लोणी खायचे म्हणून आपण आज सुद्धा ती प्रथा कायम ठेवतो. सगळे मित्र एकमेकांवरती चढून ती मटकी फोडतात, हो की नाही, गोकुळाष्टमीला. आता पण अशाच एकदा भगवंत जेव्हा एका गोपिकांच्या घरी गेले होते ना लोणी खायला, तर काय झालं, त्या गोपिकांनी पाहिलं, का बरं रूम मध्ये इतका प्रकाश दिसतोय. आपण तर सगळे लाईट्स बंद, म्हणजे त्या काळी लाईट होतं का नाही, दिवा तर नव्हता लावला, दिवा तर लावलेला नाहीये. सगळी सगळे खिडक्या दारं तर बंद आहेत, तरी पण रूम मध्ये म्हणजे खोलीमध्ये इतका घरामध्ये इतका प्रकाश का बरं दिसतोय. त्यांना प्रश्न पडला. मग त्यांना काय वाटलं, की आपल्या दागिन्यांमध्ये हिरे जडलेले आहेत, मोती जडलेले आहेत, हो की नाही, त्या दागिन्यांच्या प्रकाशामुळे मे बी आपली हे जे घर आहे, ती जी खोली आहे, ती खूप तेजस्वी दिसत असेल, हो की नाही, असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी काय केलं, दागिने लपवून ठेवले. मग तर माहितीये, दागिने लपवल्यावर सुद्धा त्या खोलीमध्ये इतका जास्त प्रकाश होता, असं वाटत होतं जणू मोठा लाईट लावला आहे तिकडे, किंवा सूर्य डायरेक्ट रूम मध्येच असेल, इतका जास्त प्रकाश तिथे दिसत होता. मग गोपिकांना मात्र प्रश्न पडला आता, कृष्ण तर चोरून लोणी खाण्यासाठी आलाय आणि आपण तर अंधार व्हायला पाहिजे म्हणून दागिनेही लपवून पाहिले, सगळ्या खिडक्या दारं बंद आहेत, मग का बरं इतका प्रकाश येतो आहे, कुठून येतोय बरं इतका प्रकाश. आणि इतका प्रकाश असला तर कृष्णाला आपल्याला न पाहता चोरी करून लोणी खाण्याचा आनंद मिळणार नाही. या प्रकाशात त्याला वाटेल की सगळे आपल्याला पाहतील, असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी काय केलं, की आपण एकदा बघूया बरं नक्की हा प्रकाश येतोय कुठून. म्हणून त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मग कुठे जाऊन त्यांना समजलं, की हा जो प्रकाश येतोय तो खुद्द भगवंतांच्या शरीरातून येतोय. इतकं जास्त तेजस्वी त्यांचं रूप आहे. त्यांचं फक्त श्यामसुंदर रूप इतकं तेजस्वी आहे, तर कालच्या अध्यायात जेव्हा आपण त्यांचं विराट रूप पाहिलं, तर इमॅजिन करा ते किती तेजस्वी असेल. म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं, की साध्या डोळ्यांनी तू हे रूप पाहू शकणार नाही, म्हणून त्याला दिव्य दृष्टी मिळाली होती, हो की नाही. काल आपण पाहिलं ना कालच्या अध्यायात. तर हो माता. म्हणून तर आपल्या भगवंत प्राप्तीच्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा आपण ब्रह्मन म्हणजे प्रकाशाची ओळख करून घेतो, प्रकाशावरती ध्यान केंद्रित करतो, आणि जेव्हा आपण आणखी जास्त भगवंतांवरती प्रेम करतो, त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण भगवंतांच्या परमात्म्याच्या रूपाजवळ पोहोचतो, ज्याचं 4 भुजांचं रूप आहे आणि हातात शंखचक्र आणि गदा आहे. आणि जेव्हा अजून आपण आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करतो, भक्तीच्या 9 सेवा करतो, भगवंतांवरती आणखी प्रेम करतो, हृदयात आपल्या परमात्म्याचा वास होतो, तेव्हा आपण भगवंतांच्या श्यामसुंदर रूपापर्यंत म्हणजे त्यांच्या मानवी रूपापर्यंत पोहोचतो. आणि अशा प्रकार म्हणूनच आपण हे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे सुद्धा पाहिले. आता चला तर पुढच्या स्लाइड मध्ये काय पाहू आपण. तर हा फोटो मध्ये कोण दिसतोय तुम्हाला? ब्राह्मण. हो की नाही, साधू दिसतायत. ते काय म्हणतायत आता, त्यांनी काय विचार केला, ते कलियुगातले साधू आहेत बरं का. त्यांनी काय विचार केला, की आपण पर्वतावर जाऊया आणि ब्राह्मणावर लक्ष केंद्रित करूया, म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या पहिल्या टप्प्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करूया. मग काय झालं, ते गेले हिमालयावरती. मग त्यांनी सुरू केलं आपलं ध्यान नामस्मरण. पण काय झालं, त्यांना खूप थंडी वाटली, कारण हिमालयात आपण पाहतो की नाही, जाड जाड स्वेटर घातले जातात, शेकोटी लावली जाते. आपण असं साधूंसारखं अर्धनग्न अवस्थेमध्ये उभं राहू शकतो का एका पायावर, किंवा उभं राहून जप करू शकतो का? शरीर नाही. पूर्ण ओढून जाईल त्यांचं, हो की नाही. हो. आणि मग ते म्हणजे फ्रीज होऊन जातील, ते जप नाही मग ते त्यांच्याकडून जमलंच नाही. मग त्यांनी स्वतःच्या शरीराचं रक्षण करायचं ठरवलं, आणि अशा पद्धतीने त्यांचं लक्ष केंद्रित झालंच नाही. आता श्रीला प्रभुपादांनी काय सांगितलं माहिती, आरोग्य 1 नंबर आहे, जप
दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सेवा ही तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि नंतर वाचन येतं, असं श्रील प्रभुपाद म्हणाले. त्यापैकी कोणालाही सोडू नका, पण त्या प्रत्येकामध्ये एक आत्मा आहे. आता पहा, आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असलं तरच आपण भक्तीच्या सेवा करू शकतो, हो की नाही? आपल्याकडे वेळेवर अन्न नाही, आपण व्यायाम करत नाही, नीट झोपत नाही, मग आपली तब्येतच चांगली नाही, मग आपण एका ठिकाणी बसून जप कसं बरं करायचं? जर आपल्याला भगवंतांची सेवा करायची आहे, जप करायचं सामर्थ्य वाढवायचं आहे, भक्तीच्या 9 सेवा करायच्या आहेत, आपल्या प्रत्येक इंद्रियाचा उपयोग, प्रत्येक अवयवाचा उपयोग आपल्याला भगवंत प्रेमासाठी करायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय असलं पाहिजे? निरोगी असलं पाहिजे, हो की नाही? आपण एकदम हेल्दी आणि फिट असलं पाहिजे. तेव्हाच कुठे आपण जप करू शकतो. जेव्हा आपलं आरोग्य छान असेल तेव्हा आपण जप करू शकतो. त्याच्यानंतर आपण भगवंताबद्दल वाचू शकतो, ऐकू शकतो आणि गाऊ शकतो, हो की नाही? आणि त्यापैकी कुठलीच गोष्ट आपल्याला सोडायची नाहीये. त्या प्रत्येकामध्ये एक आत्मा आहे जो आपल्याला भगवंताच्या आणखी आणि आणखी जवळ घेऊन जातो, असं श्रील प्रभुपदांनी सांगितलंय. आता मग या साधूंनी काय केलं माहितीये? त्यांना हिमालयात खूप थंडी वाजली, हो की नाही? मग त्यांनी काय ठरवलं, आता मी वाळवंटात जाऊन ब्रह्मावर लक्ष केंद्रित करेन, जिथे मला थंडी वाजणार नाही. गेले बाबा ते वाळवंटामध्ये. मग काय झालं? त्यांना त्यांना खूप गरम व्हायला लागलं. त्यांना खूप गरम व्हायला लागले. एकदम बरोबर. त्यांना खूप तहान लागलं, पाणी मिळालंच नाही. मग ते हिमालयात गेले, तर त्यांचे शरीर गोठून जाईल अशी अवस्था होती. मग ते वाळवंटात गेले, प्यायला पाणी नव्हतं आणि शरीर तापत होतं. मग त्यांनी काय विचार केला, आता नको जंगलही नाही, आता हिमालयही नको आणि वाळवंटही नको. मी तर जाईन जंगलामध्ये, दाट गर्द झाडीच्या जंगलांमध्ये जाऊ. मग ते गेले, पोहोचले. हे साधू बाबा पोहोचले जंगलामध्ये. मग काय झालं जंगलामध्ये? थोडा वेळ त्यांनी डोळे बंद केलं, ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आणि मग काय झालं? त्यांना थोडी-थोडी भीती वाटायला लागली. समजा एका वाघाने माझ्यावरती हल्ला केला तर काय होईल? एखादा विषारी सर्प येऊन मला डसलं तर काय होईल? समजा आणखी कोणत्या विषारी पक्ष्यांनी किंवा प्राण्यांनी माझ्यावर आघात केला तर माझं काय होईल? मी रात्रीच्या आता तर थोडासा प्रकाश आहे. रात्रीच्या गर्द अंधारात मी कसा बरं जप करू? अशा प्रकारे काय झालं, एकानंतर एक खूप सारे प्रश्न त्यांच्या डोक्यात फिरायला लागले. मग जेव्हा इतके सारे प्रश्न डोक्यात फिरतायत, मग ध्यान कसं केंद्रित करायचं? आहे की नाही प्रश्न? त्यांना या कलियुगात ना ते हिमालयावरती ध्यान केंद्रित करू शकले, ना वाळवंटात ध्यान केंद्रित करू शकले. शेवटी जंगलात पोहोचले. तिथे सुद्धा ध्यान केंद्रित करणं खूप मुश्किल होतं. मग काय झालं? आता काय करायचं बरं? त्यांना प्रश्न पडला आता आताच्या या कलियुगात मी भगवंतांवरती ध्यान कसं केंद्रित करू? याचं उत्तर तर तुम्हाला माहिती आहे, हो की नाही? साधूंना नव्हतं माहिती. काय आहे बरं? देवांचं नाव स्मरण कृष्ण करणे. महामंत्र जप करणे. खूप छान, खूप सुंदर. तर चैतन्य चरितामृतामध्ये सुद्धा लिहिलंय, आपण हा श्लोकही आधी पाहिला होता. हरे नमा हरे नमा हरे नमैव केवलम कलौ नास्ते एव नास्ते एव गतीर अन्यथा. भांडण आणि डोंगीपणाच्या या युगामध्ये सुटकेचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा कोणताच मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही आणि अन्य दुसरा कोणताच मार्ग नाही. आणि तो सगळ्यात सोपा आहे ना. आपल्याला जंगलात जायचं नाहीये, आपल्याला हिमालयात जायचं नाहीये किंवा आपल्याला वाळवंटातही जायचं नाहीये. फक्त आपल्याला आपलं काम करायचंय. काम करता करताही थोडंसं नामस्मरण करा आणि काम झाल्यानंतर थोडा वेळ भगवंतांसाठी द्या. भगवंत असं थोडीच म्हणतायत की तुमचं काम सोडा, अभ्यास सोडा, साधूचे कपडे घाला आणि चला जंगलामध्ये. म्हटलं का असं भगवंतांनी कधी? नाही. नाही. त्यांनी काय सांगितलं? तुमची कामं करा पूर्ण करून. जो कृष्ण भावना भवित कार्य करतो तो श्रेष्ठ असतो, हे सांगितलं होतं की नाही भगवंतांनी? म्हणून या कलियुगात आपल्याला काय हो. करायचंय?
आपली कामे पूर्ण करा आणि मग आपल्या उरलेल्या वेळात नामस्मरण करा. आपलं कर्म करताना सुद्धा प्रत्येक कर्म कृष्णासाठी करतोय असा विचार करून करा आणि प्रत्येक कर्म करताना भगवंतांचं नामस्मरण करा. तुम्हाला माहितीये माझे आदर्श कोण आहेत? तुकाराम. तुकारामांच्या जशा प्रत्येक गौरीतून विठ्ठलाचं नामस्मरण ऐकू यायचं ना, माझी तशी मला तेवढं मोठं भक्त व्हायचंय. असं मला नेहमी वाटतं. आपण तेवढी भक्ती केली पाहिजे, तेवढं नामस्मरण केलं पाहिजे भगवंतांचं, की समोरच्याला आपल्याला पाहिलं की फक्त भगवंतांचं नाव आठवलं पाहिजे. इतकं नामस्मरण आपण केलं पाहिजे. भक्ती असावी तर तुकारामांसारखी किंवा मीरेसारखी किंवा राधासारखी केवढं त्यांना पाहिलं आजही जो कोणी राधेला पाहतो तो राधेसोबतच कृष्णाचं नाव घेतो हो की नाही नेहमी त्याच्याच नावासोबत जोडलेलं असतं तिचं नाव का तर ती सगळ्यात मोठी भक्त होती. आता पुढे आता देवाच्या पवित्र नामाचा जप कोणता आहे बरं? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर आता पुढे म्हणून या कलियुगात आपला एकमेव धर्म आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. कसं पहा फॅमिली सोबत करा, फ्रेंड सोबत मिळून करा. आपण वेळा पण बघितल्या होत्या सकाळी 5 ते 6चा वेळ ही हा ब्रह्ममुहूर्त समजला जातो. तरी सुद्धा तेव्हा नसेल जमत तुम्हाला जमेल तेव्हा करा पण नामस्मरण करा. आता पुढचा श्लोक म्हणायचा हो. मय्येव मन आधस्त्व मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेश मयि बुद्धिं निवेश निवसिष्यसि मय्येव निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वः संशयः. अत अत ऊर्ध्वः संशयः. खूप छान. तर भगवंत काय सांगतायत पहा इथे माझ्यावर तुझं मन स्थिर कर आणि तुझी बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा प्रकारे तू माझ्यामध्ये कायम राहशील. जो भगवंतांवरती आपलं मन स्थिर करतो आणि बुद्धी भगवंतांच्या ठायी युक्त करतो म्हणजे आपल्याला आधी आपण आईन्स्टाईनचं उदाहरण पाहिलं की त्यांनी शोध तर लावला न्यूटनचं उदाहरण पाहिलं न्यूटनच्या लॉसचा शोध तर लावला त्याने पण ती बुद्धी कोणी दिली त्याला? भगवंतांनी. मग हे जेव्हा आपल्याला माहिती आहे आपल्या बुद्धीला मनालाच नव्हे शरीरालाच नव्हे आपल्याला आपल्या बुद्धीला सुद्धा सरेंडर करायचं भगवंताच्या चरणकमळांवरती. त्या अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये कायमच राहू. तो तर आपल्या हृदयात आहेच परमात्म्याच्या रूपाने पण जेव्हा आपण आपल्या तन मन धन म्हणजे बुद्धी आपलं शरीर मन आणि आपल्या बुद्धीला सुद्धा भगवंतांच्या चरणकमळावरती अर्पण करू तेव्हा आपण सुद्धा त्याच्यामध्ये कायम राहू शकतो भगवंतामध्ये. पहा किती छान ते स्वतः सांगतात आपल्याला प्रत्येक गोष्टी आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आता पुढे ही गोष्ट माहितीये कुणाला? नाही. तर मी सांगते. आता जेव्हा दुर्योधन म्हणाला होता की नाही की मला युद्ध करायचंच आहे जो कोणी जिंकेल त्यालाच हस्तिनापूरचं साम्राज्य मिळेल आणि राजाचं पद मिळेल. भगवंतांनी सामंजस्य करायचा खूप प्रयत्न केला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो ऐकला का? नाही. मग त्याची फायनल चर्चा करण्यासाठी तो भगवंतांजवळ आला एका दिवशी. तेव्हा भगवंत विश्रांती करत होते. झोपले होते ते आपल्या शय्येवरती. मग दुर्योधनाला काय वाटलं भगवंत तर झोपलेत शेजारी एक खुर्ची ठेवली आहे मी बसतो तिथे. बसला तो. बाकीचा काही विचार नाही केला. त्याला बसायला जागा मिळाली आणि तो बसला. मग नंतर तिथे आले अर्जुन भगवंतांच्या शयन कक्षेमध्ये. त्यांनीही पाहिलं भगवंतांना झोपलेलं असताना. मग त्याला काय वाटलं भगवंतांना का बरं त्रास द्यायचा आपण इथे बसू. मग तो कुठे बसला? भगवंतांच्या पायाजवळ. आता मला एक गोष्ट सांगा जेव्हा आपण पलंगावरती झोपलोय आणि आपण उठलो डोळे उघडले मग पहिल्यांदा आपल्याला कोण दिसणार आहे या दोन व्यक्तीपैकी जो आपल्या पायाजवळ बसलाय तो की जो आपल्या डोक्याजवळ बसलाय तो? जो आपल्या पायाजवळ बसलाय तो. अर्जुन दिसला. अर्जुनाला त्याच्यामध्ये काहीच कमीपणा वाटत नव्हता.
त्याला उलट ते त्याचं सौभाग्य वाटत होतं की भगवंतांच्या चरणकमळांजवळ बसण्याचं सौभाग्य त्याला मिळालंय. मग यावरून त्यांनी भगवंतांना किती कोणत्या प्रकारे आणि किती मनापासून आत्मसमर्पण केलं होतं हे आपल्याला दिसतंय, हो की नाही? मग आता ते दोघं काय करण्यासाठी आले होते? युद्धाबद्दल बोलण्यासाठी. मग भगवंतांनी सांगितलं की आता युद्ध आपण तर करणार आहोत, पण या युद्धात मी लढणार नाही. का? तर माझं सैन्य मी एकाला देऊ शकतो आणि दुसऱ्यासोबत मी स्वतः उभं राहीन, पण मी युद्ध करणार नाही. मग माझं सैन्य कोणाला हवं ते खुशाल तुम्ही घेऊ शकता. मग लगेच दुर्योधन हा कपटी होता, स्वार्थी होता, अधर्मी होता, हो की नाही? मग त्याला काय वाटलं, कृष्णाची ही मोठी अफाट सेना होती. ही अफाट सेना मी घेऊन कौरवांकडे मग थोडीशीच सैन्य राहील आणि कृष्ण एकटा काय करणार आहे करून करून, जेव्हा हजारो लाखोचं सैन्य मला मिळतंय, कृष्णाला घेऊन मी काय करू? असा मूर्ख विचार दुर्योधनाने केला आणि मग त्यांनी मागितलं भगवंतांना की मला तर सैन्यच हवंय. अर्जुन हा परमभक्त होता, हो की नाही? खऱ्या भक्ताला भगवंतांशिवाय दुसरं काहीच नको असतं. आता याचंही उदाहरण आपण पाहिलंय. जेव्हा ध्रुव महाराजांनी सत्तेसाठी राजा होण्यासाठी भगवंतांची तपश्चर्या केली आणि जेव्हा भगवंत प्रसन्न झाले, स्वतः येऊन विचारले की तुला काय हवंय सांग, त्यांनी काय मागितलं? सत्ता आणि राजापद मागितलं का? नाही, नाही. हो की नाही? तुमचं दर्शन झालं तेवढंच मला इनफ आहे. मग तसंच अर्जुनाने सुद्धा काहीच मागितलं नाही. तो काय म्हणाला की भगवंत तुम्ही स्वतः माझ्या सोबत राहणार, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय आहे? मला तुमच्यापेक्षा दुसरं काहीच नको आहे. तुम्ही माझ्या सोबत आहात, हेच माझं सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. आता आपण हे का बघतोय? ही स्टोरी का ऐकली? का तर आपल्या पुढच्या श्लोकासाठी. म्हणायचा आपला पुढचा श्लोक, हो. अथ चित्त समाधातुं अथ चित्त समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. मामिच्छाप्तुं धनञ्जय. खूप छान. तर भगवंत काय विचारतायत बघा इथे, की हे अर्जुन, हे धनंजया, आपण स्थिर मनाने माझ्यावर मन केंद्रित करू शकत नसल्यास भक्ती योगाचे नियम पाळा. अशा प्रकारे तू मला मिळवण्याची इच्छा कर. आता पहा, एकच गोष्ट आपल्याला भगवंत किती ऑप्शन देत आहेत पहा भक्ती योगामध्ये सुद्धा. इथे भगवंतांनी काय सांगितलं, याला अनन्य भक्ती म्हणतात. ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरी कोणतीच भक्ती नाही. याच्यावर काय करायचं आहे? भगवंतांच्या श्यामसुंदर रूपावरती ध्यान केंद्रित करायचं आहे आणि आपल्या तन मन बुद्धीला सुद्धा भगवंतांवरती अर्पण करायचं आहे. तेव्हा फक्त परमात्म्याच्या रूपाने तेच आपल्या हृदयात राहणार नाहीत, तर आपण सुद्धा त्यांचा एक भाग बनू शकतो असं केल्याने. आणि त्यासाठी कसं भगवंतांचा परमभक्त असलेल्या अर्जुनाने भगवंतांची निवड कशी केली हे आपण पाहिलं. आता समजा आपल्याकडून होत नाहीये ध्यान केंद्रित करणं, बुद्धीला भगवंतांजवळ अर्पण करणं हे पण होत नाहीये, मग काय करायचं? अशा त्या भक्तीला काय म्हणतात? तन मन धन आणि बुद्धी अर्पण केलेल्या भक्तीला अनन्य भक्ती असं म्हणतात. आता समजा कोणी आहे, मी अनन्य भक्ती करू शकत नाही, कोणता तरी सोपा मार्ग सुचवा प्रभू. मग प्रभूंनी काय सुचवलं, तर जो ध्यान केंद्रित करू शकत नाही त्याला काय करायचंय? भक्तीच्या योगाच्या नियमांचं पालन करायचंय. म्हणजे कोणकोणते आपण 4 पाहिले, प्रभुपादांनी कोणते 4 नियम सांगितले आहेत ते. भक्तीच्या 9 सेवा करायच्या आहेत. एवढं सुद्धा केलं तरी सुद्धा आपण भगवंतांना मिळवू शकतो. आता पहा पुढे, ती झाली साधना भक्ती. अनन्य भक्तीमध्ये काय होतं? आपलं तन मन धन आणि बुद्धी सुद्धा भगवंतांना अर्पण करायची, तेव्हा आपण त्यांचा एक पार्ट होऊ शकतो. आपण भक्ती सुरू केली तेव्हा ते तर आपल्या हृदयात आलेच, आपल्या हृदयात परमात्मा म्हणून राहायला. पण आपण जेव्हा अनन्य भक्ती करतो, आपल्याला त्यांच्याकडेही स्थान मिळतं. जो अनन्य भक्ती करू शकत नाही तो साधना भक्ती करू शकतो. म्हणजे जो ध्यान केंद्रित करू शकत नाही तो भक्तीच्या 9 सेवा करू शकतो.
आता समजा आणखी कोणी आहे, माझ्याकडून भक्तीच्या 9 सेवाही करणं शक्य होत नाही, तरी पण भगवंत काहीतरी सोपा मार्ग सुचवा ना, असं भगवंतांना जो विचारतो त्याच्यासाठी भगवंतांनी हे सांगितलं की तुम्ही फक्त भक्तीच्या नियमित तत्वांचं पालन करा. जेव्हा तुम्ही अशा नियमित तत्वांचं पालन करता, त्याच्यात काय काय होतं, नो मीट इटिंग, नो इलिसिट सेक्स, नो गॅमलिंग आणि धूम्रपान सुद्धा सेवन करायचं नाही. तर या 4 गोष्टी आपण जेव्हा पाळतो, तुम्ही भगवंतांची भक्ती केल्यासारखंच आहे ना. तुम्ही कोणत्या जीवाला त्रास देत नाहीये, तुम्ही कोणाला गॅमलिंग करत नाही किंवा स्वतःच्या रिलेशनशिप मध्ये धोका सुद्धा देत नाही. म्हणजे आपल्याला आपण भक्तीची तत्व पाळतोय, पण भक्तीच्या सेवा करत नाहीये. असं पण या तत्वांना पाळत पाळत जो मायादेवीला सरून पुढे पोहोचतो ना, तो शुद्ध भक्तीकडे त्याची वाटचाल सुरू होते आणि ही वाट सुद्धा त्याला शेवटी भगवंतांपर्यंत पोहोचवते. तर कोणत्या 3 गोष्टी आहेत? अनन्य भक्ती, साधना भक्ती आणि शुद्ध भक्ती. अनन्य भक्ती कशी करणार आहोत आपण? भगवंताच्या श्यामसुंदर रूपावरती ध्यान केंद्रित करायचं, तन मन धन आणि बुद्धी सुद्धा भगवंताच्या ठायी अर्पण करायची. अशा प्रकाराने आपण त्याचा एक पार्ट होऊ शकतो. आपल्याला त्याच्या मध्ये जागा मिळते. आता कोणी अनन्य भक्ती करू शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, जप करणं होत नाहीये, मग तुम्ही करू शकता साधना भक्ती. साधना भक्तीमध्ये काय येतं? तुम्ही फक्त भक्तीच्या 9 सेवा करा आणि भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊन कोणी साधना भक्ती करू शकत नाहीये, भक्तीचे नियम भक्तीच्या 9 सेवा करणं होत नाहीये, मग तुम्ही भक्तीची तत्व पाळा आणि मायेला सरून पुढे निघा. तेव्हा तुम्ही पोहोचता साधना भक्तीमध्ये. असे भक्तीचे 3 प्रकार आपण पाहिले. ठीक आहे. आता पुढचा श्लोक. अभ्यासे अप्यसमर्थोसी अभ्यासे अभ्यासर्पति मत्कर्म परमो भव. मत्कर्म परोपव मदर्थमपि कर्माणि कर्माणि कुर्वन् सिद्धिं वाप्यसि. कुर्वन् सिद्धिं. खूप छान. तर आता काय म्हणतायत पाहायचे, आपण भक्ती योग्याच्या नियमांचे पालन देखील करू शकत नसल्यास माझ्यासाठी कार्य करा, कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य केल्यानं तुम्हाला परिपूर्ण स्थिती प्राप्त होईल. आता इथे काय सांगतायत भगवंत पहा, किती सोपे सोपे ते आपल्याला. तुम्हाला टीचर देते का हो इतकी फॅसिलिटीज? तुम्हाला म्हणते का हा होमवर्क करू शकत नसल्यास फक्त ऍटलिस्ट पाठ तरी करून ये. पाठ पण होत नसेल तुझ्या हातून तर नुसतं चॅप्टर वाचून ये. वाचणं पण होत नसेल तुझ्या हातून, पुस्तक उघडून बघून ये. अशी फॅसिलिटी देते का टीचर? नाही ना. पण भगवंत देत आहेत ना आपल्याला ती फॅसिलिटी. पहा, त्यांनी अनन्य भक्ती सांगितली, साधना भक्ती सांगितली, मग नंतर काय सांगितलं त्यांनी आपल्याला? शुद्ध भक्ती सांगितली. तीही होत नाहीये कोणाच्या हातून, तेव्हा त्या भक्ताला भगवंत काय सांगतायत, पण तो आपल्याला मनात तर इच्छा आहे ना भगवंतांची सेवा करायची, त्यांच्यावरती प्रेम तर आहे, पण आपल्याला करणं शक्य नाहीये. मग त्याच्यासाठी चौथा उपाय सुद्धा, चौथी फॅसिलिटी सुद्धा भगवंत आपल्याला इथे देत आहेत. काय म्हणतायत पहा, नियमाचे पालन देखील करू शकत नसल्यास मग काय करायचंय? माझ्यासाठी कार्य करायचा प्रयत्न करायचा आहे, कारण माझ्यासाठी कार्य केलं ना तुला परिपूर्ण स्थिती प्राप्त होईल. आपण एक स्टेप तरी पुढे जाऊ. आपण जी कोणतीही गोष्ट करतो ती भगवंतांसाठी करतोय असं करायचं आहे. पहा, एकतर आपल्याला भगवंतांसाठी काम करायचं आहे, नाहीतर सिद्धांतांचे पालन करायचं किंवा भक्तीच्या सेवा करायच्या, म्हणजे आपण भक्ती योगाकडे अग्रेसर होतो. यामधल्या कुठल्याही स्टेप पर्यंत तुम्ही पोहोचू शकत असाल तरी सुद्धा त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही भक्ती योगाकडे अग्रेसर होतायत. आता 4 गोष्टी आता तुम्ही मला सांगायचा, ठीक आहे, आजच्या अध्यायातला आपल्या भक्ती योगाचा हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. ह्या 4 गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत. ह्या 4 खूप मेन गोष्टी आहेत. तर सगळ्यात आधी भगवंतांनी काय सांगितलं होतं? अनन्य भक्तीमध्ये कोण सांगेल मला? मानसी, तू सांगू शकते अनन्य भक्तीमध्ये भगवंतांनी काय सांगितलं होतं?
माताजी मी डिस्कनेक्ट झाले होते म्हणून मला तुम्हाला तेच प्रश्न विचारायचे होते की आपण काय बोलणार. ओके ओके ठीक आहे. तर मग आता मी सांगू, हो सांग ना श्रावणी. आपण आपली मन बुद्धी सगळं देवाला अर्पण करायचं. खूप छान. तर मी पुन्हा एकदा सांगते. मानसी तू हा तर एक्झाम्पल ऐकला ना टीचरचं, टीचर आपल्याला फॅसिलिटी देत नाही ते. हो माताजी तो एक्झाम्पल हा ऐकला. तो ऐकलं. तर आता पहा भगवंतांनी सगळ्यात आधी काय सांगितलं होतं. आधी भक्तीचे तुम्हाला 4 सांगते स्टेप्स. अनन्य भक्ती, साधना भक्ती, शुद्ध भक्ती आणि मग त्याच्यानंतर ही कृष्णाचं कृष्ण भावना भवित कर्म हे जे आपण शिकलो होतो ती गोष्ट. तर सगळ्यात टॉप वरती आहे हे पहा इथे 34 शीट भक्ती सेवा, भक्ती योग. मग भगवंतांनी याच्यामध्ये काय सांगितलं, तुम्ही माझ्या श्यामसुंदर रूपावरती ध्यान केंद्रित करा आणि मन बुद्धी तन मन आणि बुद्धी सुद्धा माझ्या ठायी अर्पण करा. म्हणजे असं केल्याने काय होणार आहे की मी तर तुमच्या मनात आहेच परमात्म्याच्या रूपाने, तुम्ही सुद्धा माझ्या मधला एक पार्ट होणार, तुम्हाला सुद्धा माझ्यामध्ये जागा मिळेल. आता आता काही जण असं करू शकत नाहीत हो की नाही, भगवंतांसमोर आत्मसमर्पण करणं बुद्धीलाही अर्पण करणं होत नाही. मग तो भक्त काय म्हणतो, काहीतरी दुसरा मार्ग सुचवा ना प्रभू. मग प्रभूंनी पुढचा मार्ग सुचवला, तो आहे साधना भक्तीचा. साधना भक्तीमध्ये भगवंतांनी काय सांगितलं, ठीक आहे तुम्हाला ध्यान करणं होत नाहीये ना, माझ्या श्यामसुंदर रूपावरती ध्यान केंद्रित करणं, आत्मसमर्पण करणं, बुद्धीला माझ्या ठायी स्थिर करणं होत नाहीये. मग तुम्ही काय करा, भक्तीच्या 9 सेवांचं पालन करा. भक्तीच्या 9 सेवांनी माझी सेवा करा. अशा प्रकारच्या जी भक्ती असते त्याला साधना भक्ती असं म्हणतात आणि त्या प्रकारे तुम्ही माझ्यापर्यंत अग्रेसर होऊ शकता. हो की नाही? पण आता दुसरा एखादा भक्त काय म्हणतो, भगवंत तेही करणं शक्य नाहीये, पण मला तुमची सेवा करायची आहे, तुमच्यावरती प्रेम करायचंय. मी अनन्य भक्तीही करू शकत नाही, साधना भक्तीही करू शकत नाही. मग त्या अशा भक्तांसाठी भगवंतांनी शुद्ध भक्तीचा उपाय सांगितला. तर भगवंतांनी काय सांगितलं की फक्त भक्तीच्या नियमांचं पालन करा. भक्तीचे नियम कोणते होते, प्रभुपादांनी सांगितलेले की नो मीट इटिंग, नो गॅम्बलिंग, नो इलिसिट सेक्स किंवा हे धूम्रपान करायचं नाही, मांसाहार करायचा नाही, जुगार खेळायचा नाही किंवा विवाहबाह्य संबंध ठेवायचे नाही. असे जे प्रभुपादांनी सांगितलेले 4 नियम आहेत त्या सिद्धांतांचं पालन करणं. भक्तीच्या सिद्धांतांचं पालन करा तुम्ही. म्हणजे भक्तीच्या 9 सेवा करू शकत नाहीये, ध्यान केंद्रित करू शकत नाहीये, ऍटलीस्ट भक्तीचे जे नियम आहेत ना तेवढे पाळा. म्हणजे भक्तीचे नियम तर आपल्याला माहित आहेत, हे 4 तर आहेच, पण पूजा करायचं या गोष्टी पण असतात ना, या 4 भक्तीच्या नियमांचं पालन करा. त्या मार्गाने सुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. मग चौथ्या ऑप्शन मध्ये भगवंतांनी काय सांगितलं, समजा ते पण नसेल होत, भक्तीच्या नियमांचं सुद्धा पालन नसेल करू शकत तुम्ही, तर जे काही कार्य करताना ते माझ्यासाठी करा. म्हणजे याचा अर्थ आपण जे कृष्ण भावना भवित कर्म मध्ये शिकलो होतो हो की नाही, की कृष्णाला सेंटर मध्ये मानून आपली प्रत्येक गोष्ट कृष्णाशी कनेक्ट करून आपण केलेलं प्रत्येक काम कृष्णासाठी करतोय असं आपल्याला समजायचंय. तर या 4ही गोष्टीमधली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला कृष्णापर्यंतच पोहोचवते. पहा या पायरीमधून आपण एकदा का आपण या मार्गाला लागलो, आपण ठरवलं डोक्यामध्ये की भगवंतांची भक्ती करायची आहे, प्रेम करायचंय, त्याच्यापर्यंत तर पोहोचायचंच आहे, म्हणजे आपण या मार्गाला लागलोच. आपल्याला फक्त या पायऱ्या चढायच्या आहेत. हे आहे कृष्ण भावना भवित कर्म, कृष्णाचं काम करायचं, प्रत्येक गोष्ट कृष्णासाठी करायची. मग आपण पोहोचतो शुद्ध भक्तीमध्ये, मग साधना भक्तीमध्ये आणि शेवटी आपण बसतो अनन्य भक्तीमध्ये. हो की नाही? तर कृष्णाने आपल्याला अशा 4 फॅसिलिटीज दिल्या. आता पुढे असं का सांगितलं कृष्णाने, पहा कृष्णासाठी कार्य करणं म्हणजे काय आहे हो नक्की, ते पाहू आपण आता. आता हा एक माणूस आहे, त्याला त्याची सॅलरी मिळाली समजा, आले पैसे हातामध्ये, मग तो त्याला भक्ती करायची नाहीये, तो मायेमध्ये व्यस्त आहे. मग त्याला काय वाटतं की मला माझ्या शेजारच्या पेक्षा मोठी गाडी घ्यायची आहे, मोठा फोन घ्यायचा आहे, मला त्या मित्रापेक्षा मोठा टीव्ही घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी गरज आहेत का? नाही. पण त्याला तो मायेमध्ये मग्न आहे, म्हणून त्याला भौतिक गोष्टीशी
अधिक रस आहे भौतिक गोष्टीमध्ये. पण जो कृष्णामध्ये मग्न आहे, ज्याला भगवंतांची सेवा करायची आहे, पण तो जॉब करत असल्यामुळे त्याला जमत नाहीये. त्याचे पैसे तर त्याला मिळाले. मग त्याची इच्छा काय असते माहितीये? आता हे पैसे मिळाले याचा मी सदुपयोग करेन. याचा उपयोग मी कृष्णासाठी करेन. या पैशासोबत मी कृष्ण प्रसादम बनवेन किंवा टेम्पलमध्ये प्रसादमसाठी डोनेट करेन किंवा मी स्वतःसाठी गीता खरेदी करेन किंवा मी या पैशांनी भगवंतांचं एखादं पुस्तक विकत घेईन. तो त्याला मिळालेल्या प्रत्येक पैशाचा उपयोग भगवंतांसाठीच करतोय ना, असं आपण करू शकतो. जो अनन्य भक्ती, साधना भक्ती किंवा शुद्ध भक्ती यापैकी कोणतंच काम करू शकत नाही. पण कृष्णावरती प्रेम असतं आणि भक्ती करण्याची इच्छा असते. तो अशा प्रकारे भगवंतांसाठी कार्य करू शकतो. पहा, त्याच्यासाठी आणखी एक उदाहरण म्हणजे आपण पाहिलं होतं की एका स्लाइडमध्ये आपण पाहिलं होतं. फोर्ड कंपनीच्या मालकांचे जे शब्द होते ते पाहिले होतं, ज्यांना अल्बर्ट फोर्ड असं म्हटलं जातं. ते सुद्धा भगवंतांचे भक्त होते, हो की नाही? तर त्या मालकांनी काय म्हटलंय भगवद्गीतेबद्दल हे विचार आपण ऐकले होते, की त्यांना शक्ती मिळते भगवद्गीतेपासून असं त्यांनी सांगितलं होतं. मग त्यांना एकदा भगवंतांनी विचारलं, की तुझे आजोबा कुठे आहेत? त्यांनी काय उत्तर दिलं? नाहीयेत, ते स्वर्गवासी झाले. त्यांचं शरीर आम्हाला सोडून गेलंय ऑलरेडी. मग तेव्हा श्रील प्रभुपादांनी त्यांना प्रतिप्रश्न केला. आता ज्यांनी फोर्ड कंपनी सुरू केली, ज्यांनी पूर्ण मदत केली तुम्हाला सेटअप करण्यासाठी, तेच जर नाहीयेत, तेव्हा या मिळालेल्या पैशाचा काय उपयोग बरं? मग तेव्हा ज्यांना प्रश्न विचारला होता ना श्रील प्रभुपादांनी, त्यांनी काय उत्तर केलं? त्यांनी काय केलं माहितीये? त्यांना जो काही प्रॉफिट होतो ना, तो त्यांनी असा कृष्ण भक्तीसाठी उपयोगाला आणला. असा जसं गीते खरेदी करायचं, टेम्पल्सना डोनेट करायचं. तर US मधल्या कितीतरी टेम्पल्सना त्यांनी खूप मोठे डोनेशन सुद्धा दिले आहेत. मंदिरासाठी अजून सुद्धा आता ही गोष्ट होती श्रील प्रभुपादांच्या काळाची, म्हणजे 1965, 67, 70s पर्यंतची तेव्हाची गोष्ट. परंतु 1965 पासून 2022 पर्यंत आजपर्यंत सुद्धा US मधल्या टेम्पलसाठी फोर्ड कंपनी कडून डोनेशन मिळत असतं. तर पहा, त्यांनी ही डोनेट करण्याची परंपरा तशीच चालू ठेवली आहे. आता पुढच्या या श्लोकामध्ये 12व्या अध्यायात या 18 आणि 19व्या श्लोकामध्ये काय सांगतायत भगवंत? जो मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये समान असतो, जो मनापासून थंड आणि उष्णता, आनंद आणि दुःख, स्तुती आणि निंदा यामध्ये समभाव राखतो, जो नेहमी भ्रष्ट संघटनांपासून मुक्त असतो, जो नेहमीच शांत व मिळेल त्यात संतुष्ट असतो, ज्याला घरादाराबद्दल काळजी वाटत नाही, जो ज्ञानात स्थित आहे आणि जो भक्तीमध्ये व्यस्त आहे, असा माणूस मला खूप प्रिय आहे. पहा, काही हो, आनंद, दुःख, सूर्यपाऊस किंवा थंड उष्णता, सुख, दुःख, स्तुती, निंदा यामधलं काही हो, कोणाचं लक्ष नसतं. ज्याचं लक्ष नसतं ना, जो नेहमीच कृष्णावरती ध्यान केंद्रित करतो, त्यांच्या श्यामसुंदर रूपावरती ध्यान केंद्रित करतो, असाच माणूस मला खूप प्रिय असतो. बाकीच्या भौतिक गोष्टीपासून त्याला काहीच देणं घेणं नसतं. तर असे थोर भक्त कोण होते? नारद मुनी सुद्धा असे भगवंतांचे थोर भक्त होते. श्रील प्रभुपाद सुद्धा होते. पहा, नारद मुनी असेच भगवंतांचे थोर भक्त होते, हो की नाही? आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात? जे या अविनाशी भक्ती मार्गाचं अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अधिक प्रिय आहेत. फक्त आपली इच्छा असली आणि आपण कृष्णासाठी कार्य करत असलो तरी सुद्धा आपण भक्तीच्या मार्गाकडे अग्रेसर असतो, असा त्याचा अर्थ होतो, असं भगवंताने सांगितलं. पण जो या भक्तीच्या मार्गावर आलाय ना आणि भगवंतांनाच परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतो, एक एक स्टेप तो भले का पुढे जाईना, तो आहे ना भक्तीच्या मार्गावर आणि कॉन्सन्ट्रेशन भगवंतांवरती ठेवून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय ना, अशीच व्यक्ती मला खूप अत्याधिक प्रिय आहे, असं भगवंत सांगतायत.
आता पहा, तर मग असे व्यक्ती कोण कोण होते पहा, हे जे लोक भगवंतांचं नामस्मरण करतात, हे कलियुगात ज्यांनी चैतन्य महाप्रभू ज्यांनी जन्म घेतला आणि आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप दिला, प्रभू श्रीराम आणि हनुमान त्यांचे परमभक्त, नरसिंह स्वामी आणि प्रल्हाद महाराज, कृष्ण आणि सुदामा अशी अनन्य भक्तीची ही उदाहरणं आहेत. आपण आणखी कोणत्या अनन्य भक्तीचे उदाहरण पाहिले होते? गजेंद्राची मोक्ष कथा पाहिली होती, हो की नाही? शबरीचं उदाहरणही पाहिलं होतं, ती पण अनन्य भक्तीच आहे ना. मीराचं कृष्णावरती प्रेम, राधाचं कृष्णावरती प्रेम, या सगळ्या अनन्य भक्तीमध्ये येतात. आता आणि बिभीषणाचं रामावरती प्रेम, शत्रू पक्षात असूनही, रावणाचा भाऊ असूनही प्रभू श्रीरामांवरचं त्यांचं प्रेम म्हणजे हे सुद्धा अनन्य भक्तीचं उदाहरण आहे की नाही. रावणाच्या लंकेत असून सुद्धा ज्याच्या घरातून श्रीराम श्रीराम असा गर्जन असा नाद घुमतो, असा नामस्मरणाचा नाद घुमतो, ते म्हणजे बिभीषण. तर ही सगळी भगवंतांच्या अनन्य भक्तीची उदाहरणं झाली. आता शिक्षाष्टकम मध्ये काय सांगितलंय? तृणानपि सुचिरेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय हा सदा हरिही. स्वतःला वाटेत पडलेल्या गवतापेक्षा कमी मानणे, झाडासारखे सहनशील असणे, खोटी प्रतिष्ठा न बाळगणे, हे नेहमीच इतरांचा आदर करून आपण नेहमीच नम्र भावनेने श्री हरिनाम कीर्तन केलं पाहिजे. आता आपल्याला नेहमीच माझं काय हे छोटसच अस्तित्व आहे, मी छोटासा मनुष्य आहे भगवंतांसमोर, वाटेत पडलेल्या गवतापेक्षाही कमी माझं अस्तित्व आहे. भगवंतांचं अस्तित्व हे श्रेष्ठ आहे, त्यांच्यासमोर मी कोणीच नाही. परंतु असं जो स्वतःला मानून देखील जो झाडासारखा सहनशील आहे आणि स्वतःची खोटी प्रतिष्ठा त्याला अजिबात नाहीये, स्वतःची प्रतिष्ठा नसून सुद्धा जो इतरांना आदर देतो ना, तो नेहमीच नम्र भावने आणि इतरांना आदर करायचा आणि आपण नेहमीच नम्र भावनेने हरिनाम कीर्तनात मग्न राहायचं. तर हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि आनंदी राहा. केवळ भक्ती सेवेद्वारेच आपण कृष्णाला समजू शकतो आणि त्याच्या आणखी जवळ जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण आज आपल्या भक्ती योगाचा अध्याय संपवला. मी प्रार्थना म्हणून रेकॉर्डिंग थांबवते. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण.